नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता न्यूजपेपरमधील ज्या काही करंट अफेअर्स आहेत त्या आपण बघणार आहोत. तर या पेपरमध्ये 1 जुलै 2026च्या घडामोडी काय आहे, काय काय पेपरमध्ये आलेलं आहे लोकसत्तामध्ये ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. यामध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तर ह्या HSRP पाटी ज्या गाड्यांवर लावल्या जातात त्याच्यामध्ये महाराष्ट्राने सर्वात जास्त त्याची अंमलबजावणी केलेली आहे. त्यानंतर विधान परिषद उपसभापती म्हणून सचिन अहिर यांची विधानसभेचे उपसभापती म्हणून निवड झालेली आहे. यांची निवड बिनविरोध निवड झालेली आहे. देशाचे नवे लष्कर प्रमुख आता जनरल धीरज सेठ हे 31वे लष्कर प्रमुख झालेले आहेत. त्यांच्या आधी जनरल उपेंद्र द्विवेदी हे होते. त्यानंतर जनरल धीरज सेठ जे आहेत ते पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDAमधून उत्तीर्ण झालेले आहेत आणि 1986मध्ये ते लष्करात आले होते. यानंतर यांच्या पूर्वीचे जे उपेंद्र द्विवेदी होते त्यांनी 40 वर्ष सेवा दिली आहे आणि त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले आणि धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली. इथे देशाचा विकास दराचे काही अंदाज सांगितलेले आहेत. शक्तिकांत दास जे RBIचे माजी गव्हर्नर होते त्यांनी हा अंदाज व्यक्त केलेला आहे. सध्या ते PMO प्रधानमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मते देशाचा विकास दर हा 8% राहण्याचा अंदाज सांगितलेला आहे. त्यांनी 2026-27साठी तर ऑलरेडी दिलेला आहे. 27-28साठी हा 8% राहण्याचा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे. त्याचबरोबर IMFने 27-28साठी हा 6.5% राहील असा अंदाज सांगितलेला आहे आणि IMFने 2026साठी हा अंदाज 7.6% इतका सांगितलेला होता. आता राजीव कुमार यांची HDFC बँकमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. HDFC बँक जी आहे ती देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे, प्रायव्हेट बँक आहे. तर यांची नियुक्ती बँकेच्या संचालक मंडळाने राजीव कुमार यांची नियुक्ती अर्धवेळ बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. यांचा कार्यकाळ हा 3 वर्षांसाठी असणार आहे. यांच्यापूर्वी अध्यक्ष होते अतनू चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला, त्यामुळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर राजीव कुमार हे माजी केंद्रीय वित्त सचिव पण होते आणि मुख्य निवडणूक आयुक्त पण राहिलेले आहेत. RBI आर्थिक स्थिरता अहवाल याच्यामध्ये या स्थिरता अहवालामध्ये यांनी NPA काही अंदाज सांगितलेले आहेत. तर भारतीय बँकांचे एकत्रित एकूण बुडीत कर्ज प्रमाण हे पुढील 3 वर्षासाठी 2%च्या खाली राहण्याचा, पुढील 3 वर्षांमध्ये 2%च्या खाली NPAs येतील असा अंदाज RBIने सांगितलेला आहे. आणि जे ग्रॉस NPA जे आहेत ते मार्च 2026 अखेरपर्यंत 1.8% होते. तेच मार्च 2028पर्यंत त्याचा दर हा 1.9%वर जाऊ शकतो असं त्यांनी अंदाज सांगितलेला आहे. तीव्र तणावाच्या परिस्थितीमध्ये हे NPA मार्च 2028पर्यंत 3.8 ते 4.1%पर्यंत वाढू शकतात. 1 जुलैच्या पेपरमध्ये विकसित भारत रोजगार कायदा हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण या कायद्याची 1 जुलै 2026पासून अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. याचं मेन आहे ते म्हणजे 125 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाणार आहे. यामध्ये या कायद्यामध्ये पेपरमध्ये आलेलं होतं तो मंत्र होता रोजगार, सन्मान आणि विकास. त्यानंतर यांचं विजन आहे की रोजगारापासून विकसित गाव, विकसित गावापासून विकसित राष्ट्र निर्माण करणे. यामध्ये प्रमुख तरतुदी अशा आहेत की याच्या अंतर्गत कामं काय केले जातील तर 15 दिवसांमध्ये मजुरी प्रदान केली जाईल. त्यानंतर या मजुरी अंतर्गत कामं कुठले केले जातील तर जलसुरक्षेसंबंधी कामं केले जाणार आहेत. त्याबरोबर ग्रामीण भागात मजबूत पायाभूत सुविधांचे निर्माण केलं जाणार आहे. उपजीविकेच्या संधींचा विस्तार केला जाणार आहे. त्याचबरोबर प्रतिकूल हवामानापासून बचावाची तयारी केली जाणार आहे. पुढचं आहे अमेरिकन सैन्यामध्ये प्राजक्ता भांबुरे बोंगाए या रत्नागिरी दापोली येथील आहेत. भारतातील एक व्यक्ती आहे ज्यांची निवड अमेरिकन सैन्य दलात झालेली आहे, महत्त्वाची व्यक्ती आहे. तर यांची निवड अमेरिकन सैन्यातील वैद्यकीय विभागामध्ये करण्यात आलेली आहे. यांची जी ट्रेनिंग होती त्यामध्ये
ह्या उत्कृष्ट नेमबाज म्हणून त्यांना मार्क्समॅनशिप पदकसुद्धा मिळालेलं आहे. त्यानंतर प्रशिक्षणामध्ये त्यांनी सर्वाधिक शैक्षणिक गुण प्राप्त केलेले आहेत. इतर त्यांची कामगिरी बघता अमेरिकेत क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. त्याचबरोबर मॉडेलिंग आणि कर्करोग संशोधन क्षेत्रामध्येही त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर ग्लोबल स्ट्रॅटेजिक अलायन्समध्ये मिलेट्स ॲम्बॅसिडर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनीसुद्धा प्रतिनिधित्व केलेलं आहे. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये US मिसेस मिडवेस्ट युनिव्हर्स हा किताब त्यांनी मिळवलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये कर्करोग तपासणीसाठी फिरत्या मोबाईल व्हॅनची सोय करण्यात आलेली आहे. नंतर व्याघ्र अधिवासांना नवसंजीवनी म्हणून हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. यामध्ये नियोजनबद्ध पुनर्वसन, स्थलांतर आणि अधिवास व्यवस्थापनाद्वारे देशात व्याघ्र अधिवासांना नवसंजीवनी मिळालेली आहे. त्यामध्ये हा अहवाल काय आहे तर रिइंट्रोडक्शन अँड पॉप्युलेशन रिकव्हरी ऑफ टायगर्स इन इंडिया, फील्ड एक्सपिरियन्स अँड लर्निंग नावाचा हा अहवाल आहे. तो प्रकाशित कोणी केला आहे तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTCA आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी हा एकत्रितरित्या अहवाल प्रकाशित केलेला आहे. यामध्ये उल्लेखलेले महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प कुठले आहेत तर मुकुंदरा हिल्स, माधव राष्ट्रीय उद्यान, राजाजी, सह्याद्री आणि सिमलीपाल हे व्याघ्र प्रकल्पांचा यात उल्लेख केलेला आहे. या अहवालानुसार 2008 नंतर देशातील 12 व्याघ्र प्रकल्पांमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये राजस्थानमधला सारिस्का व्याघ्र प्रकल्पामध्ये 2008मध्ये तिथं केवळ 3 वाघ होते. तर त्यांच्या स्थलांतराने सुरू झालेला प्रयोग हा आता सध्या 56 वाघांपर्यंत पोहोचलेला आहे. त्याचबरोबर पन्ना व्याघ्र प्रकल्प इथे 2009ला प्रजननक्षम वाघांची संख्या संपत आली होती. तर सध्या तिथे 88 वाघांची नोंद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बघायला गेलं तर नवेगाव, नागझिरा इथे वाघांची संख्या 8 होती तर 8वरून ही 23पर्यंत वाढलेली आहे. इथे मादी वाघांच्या समावेशन केल्यामुळे लिंग समतोल सुधारलेला आहे. मध्य प्रदेशमधलं संजय दुबरी हे जे व्याघ्र प्रकल्प आहे इथे वाघांची संख्या 8 होती तर 8वरून ही 24पर्यंत वाढलेली आहे. इतर प्रकल्प म्हटलं तर वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प इथे 30 वाघांची नोंद झालेली आहे. तर रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये 8 वाघांची नोंद करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे 1 जुलैच्या पेपरमध्ये जेवढी काही इम्पॉर्टंट माहिती होती करंट अफेअर्सच्या दृष्टीने किंवा आपल्या MPSC एक्झाम्समध्ये जो काही डाटा विचारला जातो त्या संबंधित सर्व माहिती मला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळालेली आहे. सर्व डाटा हा लोकसत्ता पेपरमधीलच आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.